नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टीचा जो ऑनलाईन CET एक्झाम झालेली होती आणि त्याचा रिझल्ट जो आहे तर तो आउट झालेला आहे. तर त्याबद्दल आपण जी कट ऑफ लागलेला आहे तर त्याची पूर्ण माहिती पाहणार आहे या ठिकाणी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी TRTI थ्रू ॲप्लिकेशन केले होते तर त्यांचा रिझल्ट जो आहे तर तो कधीपर्यंत लागणार आहे किंवा काही डाऊट्स आहे मुलांचे, तर त्या सर्वांचे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जी डिटेल आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहे. आणि आपण याआधी एक क्लिप टाकली होती, तर आपण बाहेर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले होते आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला व्हॉट्सअपला मेसेज थ्रू आपण रिप्लाय करू शकत नाही. आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओ क्लिप केला होता की संध्याकाळी आपल्याला इन्फॉर्मेशनची जी व्हिडिओमध्ये आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आपण जी क्लिप होती तर ती त्या ठिकाणी अपलोड केलेली होती. तर ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी थ्रू ऑनलाईन CET एक्झाम दिली होती, जसे की UPSC असेल, MPSC, SSC, बँकिंग, पोलीस भरती, तर अशा सर्व प्रकारच्या ज्या ऑनलाईन एक्झाम होत्या तर त्यांचा या ठिकाणी फायनल कट ऑफ जो आहे तर तो आलेला आहे. तर जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो हाय गेलेला आहे. तर तो कट ऑफ किती लागलेला आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण कट ऑफ वगैरे आहे तर ते अपलोड केलेले होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी UPSCचा जो कट ऑफ आहे तर तो 95.61 या ठिकाणी लागलेला आहे आणि फिमेलसाठी 87 या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर बार्टी थ्रू MPSCचा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी 92 आणि फिमेलसाठी 80. त्यानंतर MPSCमधून ग्रुप B आणि ग्रुप Cसाठी या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे 98 आणि फिमेलसाठी 96. तर अशा प्रकारे जो कट ऑफ लागलेला आहे तर तो या ठिकाणी खूपच हाय गेलेला आहे आणि त्यासाठी मुलांचे आपल्याला मेसेज जे आहे तर ते यायला लागलेले आहे की कट ऑफ किती लागलेला आहे किंवा आमचं सिलेक्शन वगैरे आहे तर ते होणार की नाही. तर जी वेबसाईट आहे बार्टीची तर त्या बार्टीच्या वेबसाईटला टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे एखाद्या वेळेस जी वेबसाईट आहे तर ती ओपन होत नाही. तर प्रत्येक संस्था जी आहे स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC आणि बँकिंग, IBPS, तर सर्व प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहे आणि त्यांचे जे कट ऑफ आहे तर ते फायनल या ठिकाणी लागलेले आहेत. तर आपण जशी वेबसाईट सुरू होईल तशी त्या ठिकाणी तुम्ही जी डिटेल आहे तर ती चेकआउट करू शकतात. त्यानंतर आपण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण PDF वगैरे आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तर आपण MPSCसाठी ग्रुप B आणि ग्रुप Cसाठी किंवा बार्टी MPSC, UPSC आणि अशा विविध प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या दिलेल्या असणार. तर त्यांच्या संपूर्ण PDF जे आहे तर ते त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊन एकदा चेकआउट करू शकतो. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण एक MPSC ग्रुप B आणि ग्रुप Cचा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी पाहणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे 2025-26साठी. जी एक्झाम झालेली होती तर 20, 21 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी जी ऑनलाईन एक्झाम झालेली होती तर त्याचा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी लागलेला आहे. तर आपली जी लिस्ट आहे फायनल कट ऑफचा तर तो या ठिकाणी आपण PDF चेकआउट करू शकतो. आणि ज्यांना 95 किंवा 93 किंवा 80+ पर्सेंटेज आहे तर त्यांचंच या ठिकाणी फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि ज्यांचे कमी पर्सेंटेज होते तर त्यांचे या ठिकाणी डायरेक्ट नाव वगैरे आपल्याला दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपली जी कट ऑफ आहे तर तो कट ऑफ हाय गेलेला आहे. तिच्या खाली असेल तर त्यांना या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. कारण एक विद्यार्थी आहे तर तो एक विद्यार्थी कोणत्याही फक्त एका योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि एक मुलांनी 3 किंवा 4 स्कीममध्ये जे ॲप्लिकेशन आहे तर ते केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ज्यांचे सिलेक्शन या ठिकाणी झालेले आहे तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी जी डिटेल आहे तर ती त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्याप्रमाणे आपली जी पुढची प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तर त्याची प्रोसेस होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट सिलेक्शन वगैरे त्या ठिकाणी होणार आहे. TRTIचा जो रिझल्ट अजून बाकी आहे यायचा, पोलीस भरती असेल किंवा MPSC, UPSC आणि PSI STIसाठी, तर त्यांचा रिझल्टसुद्धा या ठिकाणी 2-3 दिवसात येण्याची शक्यता आहे.